पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना। आता या पशुपालकांना मिळणार 0% व्याजावर 3 लाखपर्यंतचं कर्ज। काय आहे सदर योजना या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर लाईव्ह स्टॉक फार्मर स्कीम केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे पशु क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे आणि याच योजनेअंतर्गत आता शेळीपालन, वराहपालन, कुक्कुटपालन अशा योजनांसाठी जवळजवळ या योजनेअंतर्गत 1,60,000 रुपयापासून 3 लाखापर्यंतचे जे कर्ज आहे ते मिळणार आहे। तर या कर्जावर 9% व्याज आकारले जाते, परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालकांना केंद्र सरकार 3% आणि राज्य 4% असे एकूण 7% सबसिडी दिली जाणार आहे। तसेच राज्य सरकारकडून बँकांना अतिरिक्त 2% व्याज अनुदान मिळते। परिणामी केंद्र आणि राज्य असे एकूण 9% जे आहे ते पशुपालकांना, जे नियमित पशुपालक असतील यांना सबसिडी मिळणार आहे। त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड कर्ज आता 0% व्याजदरावर मिळणार आहे आणि सदर लाईव्ह स्टॉक जी स्कीम आहे या योजनेत अंतर्गत असणार आहे। आता या योजनेच्या अटी आणि शर्ती बघूयात। कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड करणे ही बंधनकारक असणार। प्रकल्पदाराने यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या जिल्हा परिषदेच्या कुठल्याही योजनेचा अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा। तसेच सर्व पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवरती नोंदणी आवश्यक आहे व पशुपालन जे घेणार आहेत कर्ज त्यांनी नियमित परतफेड केलेली असायला पाहिजे। योजनेसाठी पात्रता काय आहे तर 25,000 पर्यंत मासल कुक्कुट पक्षी, 50,000 पर्यंत अंडी कुक्कुट पक्षी पालन करणारे, तसेच 45,000 किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे हॅचरी युनिट चालवणारे, 100 किंवा त्यापेक्षा जास्त दुधाळी गायी किंवा जनावरांची पालन करणारे, दूध, शेळी, मेंढी, कुक्कुट मत्स्यपालन करणारे जे शेतकरी असणार आहे ते पात्र असणार आहे आणि अर्जदाराकडे संबंधित पशु युनिट असणे किंवा सुरू करण्याची तयारी असणे गरजेचं आहे। सोबत आधार कार्ड, वैध व ओळखपत्र असणे आवश्यक आहे। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत, जसे की किसान क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी प्रमाणपत्र, बँक खाते आणि जमीन